तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर आज आपण इंग्लिश ग्रामरमधला एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय कमी वेळेमध्ये समजणारा आणि पैकीच्या पैकी मार्क देणारा प्रकार म्हणजे यूज ऑफ इनफ टू हा प्रकार शिकणार आहोत. इनफ टूचा मराठीमध्ये अर्थ होतो पुरेसे असणे. इनफ म्हणजे काय? पुरेसे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी काही गोष्टी पुरेशा ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण इनफ टूचा वापर करत असतो. अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बरेचसे असे इंग्रजीतले ग्रामरचे प्रकार येतात, त्याच अर्थाचे काहीतरी शब्द आलेले असतात प्रश्नवाक्यामध्ये आणि ते काढून त्याच अर्थाचा शब्द टाकून आपण नवीन काहीतरी वेगळं करू शकतो. असे विविध प्रकार ग्रामरमध्ये आपल्याला बघावयास मिळतात. जसं की मी तुम्हाला सो दॅट नावाचा प्रकार शिकवला होता, जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. त्याच्यामध्ये दोन टू असायचे, एक TOO आणि एक दुसरं TO2. ते काढून टाकून आपण त्याच्याऐवजी सो दॅट वापरायचो. अगदी तशाच पद्धतीनं सो दॅटचं एक वाक्य येतं आणि त्या सो दॅटच्या वाक्यामध्ये तुम्हाला इनफचा वापर करायचा असतो. तर याचा वापर करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे साधा. त्या वाक्यामध्ये सो आलेलं असतं, त्याच्यानंतर मधात एक विशेषण आलेलं असतं, ॲडजेक्टिव्ह आलेलं असतं. त्या ॲडजेक्टिव्हच्या नंतर दॅट हा शब्द आलेला असतो आणि दॅटच्या नंतर कुठलं तरी एखादं प्रोनाऊन आलेलं असतं आणि त्या प्रोनाऊनच्या नंतर जर काळ वर्तमान काळाचा असेल तर कॅन आलेलं असतं आणि भूतकाळाचं जर असेल तर कुड आलेलं असतं. अशा पद्धतीने आलेलं असतं आणि त्याच्याऐवजी मग हा सो आणि दॅट प्लस प्रोनाऊन प्लस कॅन किंवा कुड हे काढून टाकायचं आपल्याला आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं? इनफ टू हा शब्द वापरायचा आहे. तर बघा आता अशा पद्धतीचं वाक्य, द बॉय इज सो थिक. द बॉय इज सो थिक म्हणजे मुलगा हडकुळ आहे, दॅट ही कॅन रन, तो धावू शकतो. अशा पद्धतीचा एक वाक्य आहे आणि कंसामध्ये सूचना आहे तुम्हाला जशी इथं खाली दिलेली, यूज इनफ टू. तर यूज इनफ टू नावाची सूचना दिसली की अगोदर बघायचं त्या वाक्यामध्ये कुठं सो दॅट आले का. तर सर्वप्रथम काय करायचं, सो पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं, द बॉय इज. ओके. त्याच्यानंतर हे सो काढून टाकायचं आणि त्याच्यानंतरचं ॲडजेक्टिव्ह इथं जशाला तसं लिहायचं. या सोच्या ऐवजी काही एक लिहायचं नाही. द बॉय इज थिक लिहिलं ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हच्या नंतर काय आलेलं असतंय? दॅट हा शब्द आलेला असतो. मी जसं अगोदर सांगितलं तुम्हाला, हा दॅट. त्याच्यानंतर एखादं कुठलं तरी प्रोनाऊन आलेलं असतं, हे प्रोनाऊन आले आणि कॅन किंवा कुड आलेलं असतं, हे कॅन आले. हे तिन्ही शब्द काय करायचे? बिलकुल काढून टाकायचे आणि सरळ सरळ तिथं इनफ टू लिहायचं. इनफ टू. आणि शेवटी जे क्रियापद उरतं ते क्रियापद. काय वाक्य झालं? द बॉय इज थिन इनफ टू रन. ओके. दुसरं वाक्य बघू, शिवाजी वॉज सो ब्रेव दॅट ही कुड डिफीट द इनेमी. म्हणजे शत्रूला हरवण्यासाठी शिवाजी कसा होता? शूरवीर होता. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सो पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहा, शिवाजी वॉज. आता हे सो काढून टाकायचं, सोच्या ऐवजी काहीच घ्यायचं नाही. परत दॅट पर्यंत जो काही ॲडजेक्टिव्ह आलेला असते ब्रेव ते लिहायचं. लिहिलं ब्रेव. त्याच्यानंतर दॅट, त्याच्यानंतर आलेले प्रोनाऊन आणि कॅन किंवा कुड आलेलं असते, तिन्ही शब्द काढून टाकायचे आणि इथं लिहायचं इनफ टू. इनफ. आणि शेवटी राहिलेला भाग काय? डिफीट द इनेमी. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ज्यावेळेस आपण इनफच्या नंतर टू लिहितो त्यावेळेस त्या टूच्या नंतर 100% व्हर्ब आलेलं असतं आणि तेही मूळ रूपामध्ये आलेलं असतं, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपामध्ये आलेलं असतं. लक्षात आलं? अतिशय सोपा भाग आहे. सो दॅट प्लस प्रोनाऊन प्लस कॅन किंवा कुड आलेलं असेल अशा वाक्यामध्ये आपल्याला इनफ वापरायचे. सो या शब्दापर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं, सो काढून टाकायचं. त्याच्यानंतर लगेच एक ॲडजेक्टिव्ह आलेलं असतं, ते ॲडजेक्टिव्ह लिहायचं. त्याच्यानंतर दॅट प्लस प्रोनाऊन प्लस कॅन किंवा कुड आलेलं असतं, तोही काढून टाकायचं आणि इनफ टू लिहायचं आणि जशाला तसं वाक्य लिहायचं. अशा पद्धतीनं जर सोडवलं तर इनफ टू नावाच्या प्रकारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना सुद्धा आपली भाषा किती सुंदर आहे किंवा आपलं बोलणं किती ग्रॅमॅटिकली बरोबर आहे यासाठी सुद्धा तुम्ही इनफ टूचा वापर करू शकता. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.